आपण बघत आहात उमरखेड वार्ता न्यूज चॅनल. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे घुमू लागले आहेत. अशातच 82 उमरखेड महागाव विधानसभेमध्ये सतत पक्षनिष्ठ राहून पक्षाची धुरा सांभाळणारे भाविक भगत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. जाणून घेऊया आपण या बाबतीत त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. निश्चित पक्षाचं अनेक वर्षापासून मी गेली 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. मी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यालयीन प्रमुख, जिल्हा परिषद प्रमुख, 3 टर्म मी अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी भाजपचं काम केलं. मी कळंबचा प्रभारी, मी राळेगाव याचा निवडणूक प्रभारी नगरपालिकेचा, मी बाभुळगाव प्रभारी, मी वणीचा प्रभारी, मी पांढरकवड्याचा प्रभारी, मी नेरचा प्रभारी, मी घाटांजीचा प्रभारी. हे नगरपालिकेच्या संदर्भातलं माझ्याकडून पक्षाने काम करून घेतलं. मला डॉक्टर अशोक उईके हा सुरुवात आला होता. त्याचं तेवढं काही प्रश्न नव्हतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये मला त्या पक्षाने सांगितलं, मला 3 वर्ष पक्षाने सतत फुल टाईमर त्याच्यासाठी काम करण्याची मला पक्षाने जबाबदारी दिली होती. मी पूर्ण वेळ त्याच्या पाठीशी उभं राहिलो आणि त्याला पक्षासाठी निवडून आणलं. मी हंसराज भैय्याचा पांढरकवडा आणि वणीचा सुद्धा प्रभारी म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली. मी जेवढे दिवस निवडणुका होत्या तेवढे फुल टाईम तिथं जाऊन मी तिथं काम केलं. मी रणजित पाटलाचा वणीचा प्रभारी म्हणून मला पक्षाने जबाबदारी मी तिथं सुद्धा काम केलं. अशा परिस्थितीमध्ये अनेक गेली 15 वर्षापासून सतत माझ्याकडून काम करून घेत आहे. गेली मागच्या टर्ममध्ये मी 2019ला फॉर्म भरला होता. या ठिकाणचे नितीनभाऊ भुतडा असतील, उत्तमरावजी इंगळे साहेब असतील आणि मदनभाऊ येरावार असतील. ह्या तिघाही लोकांनी सांगितलं मला, की तुम्ही यावेळेस थांबून जा. पुढच्या वर्षी पूर्ण 5ही वर्ष तुम्ही फुल काम करा, मतदारसंघात ताकद लावा आणि आपला जो उमेदवार जो दिलेला आहे याच्यासाठी पूर्ण मदत करा. मी मागच्या वेळेस सुद्धा पूर्ण मदत केली. त्याला निवडून सुद्धा आणलं आणि 5 वर्ष सतत आपल्या सर्व पत्रकार मंडळाला माहीत आहे तर मी 5 वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये पूर्णपणे काम केलं. कृषी विभागाच्या संदर्भातलं पूर्ण काम केलं. शेतकऱ्यासाठी काम केलं, विद्यार्थ्यांसाठी काम केलं, मजुरदारासाठी काम केलं, निराधार जे लोक असतात याच्यासाठी सुद्धा मी काम केलं. अशा अनेक दिवसापासून मी लोकांच्या कामात आहे. कधी मुलीकडे बघितलं नाही, कधी बायकोकडे जाऊन बघितलं नाही. माझी आई म्हातारी आहे, कधी मी तिला सुद्धा वेळ देत नाही. एवढा वेळ मी मला पक्षाने सांगितल्यामुळे मी मतदारसंघामध्ये दिलं. अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलत असेल ही वाईट परिस्थिती आहे. यांना काय समजून नाही राहिलं. आज 3 लोकांचे नाव होते. राजूभाऊ नजरधने, भाविक भगत, नामदेवराव ससाणे असे 3 लोक पॅनलवर होते आणि 3 लोकांच्या व्यतिरिक्त दुसरा पक्ष देऊच शकत नाही. परंतु अशा परिस्थितीत कुठं काळा बाजार झाला, कुठं घोडे बाजार झाला असं काहीच लक्षात येऊन राहिलं नाही आणि जो पॅनलवर नसताना अशा माणसाला तिकीट दिलं. अहो त्या माणसाला काही बोलता येत नाही, काही समजून सांगता येत नाही. आता 2 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं तो माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये आला. कधीही कोणाचा झेंडा उचलला नाही त्या माणसाने. कधी एखादी निवडणूक सुद्धा लढली नाही. तर भाजपच्या निवडणूक साठी त्याने काम केलं असेल म्हणून. अशा परिस्थितीच्या माणसाला तुम्ही निवडणुकीमध्ये एवढी मोठी निवडणूक त्याच्या हातामध्ये देता. आज समाज गावामध्ये काय चर्चा चालली, डमी उमेदवार दिले म्हणतात आणि समाज मात्र कुठंतरी त्या दिशेनं गावामध्ये चर्चा करतात. ही सुद्धा पक्षासाठी वाईट परिस्थिती आहे. परंतु आता कोणी ऐकत नाही. पक्षाचे डोळे आंधळे झाले आहे, कान बहिरे झालेले आहे. फक्त पक्षाचे एकच गोष्ट आहे, इथल्या काही जे काही लोक स्वतःला नेते मंडळी समजतात यांच्या हातामध्ये धुरा द्यायची, त्यांच्याकडे पक्षाचा फंड द्यायचा आणि जसा वापरता येईल तसा वापरा बाबा. लोकांना ज्या पद्धतीने वापरून घेता येईल तसं वापरा. कार्यकर्त्याची माती करा, त्याला पायदळी तुडवा, जे होईल ते करा. फक्त पक्षाचं चिन्ह घेऊन तुम्ही निवडणूक लढा, ही भूमिका मांडत आहे. काय करावं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी? अहो कधी कधी असं वाटते का एवढे दिवस पक्षात घातले, आता बा आपल्याला कोणीच विचारणार नाही. साधं विचारून सुद्धा आमच्यासारखं नाही. आत्महत्या करण्याची वेळ आमच्यासारख्यावर आणली आहे त्या लोकांनी. एकूणच आपण पक्षासाठी केलेलं आपलं योगदान हे तर सरसूत आहेच, पण उमरखेड महागाव विधानसभेमध्ये नवे संपूर्ण जिल्ह्यात आपण एक रुग्णदूत, आरोग्यदूत म्हणून सुद्धा सुपरिचित आहात. इतका एक आपला जनसमुदाय आपल्या मागं आहे तरी सुद्धा आपल्याला डावललं गेलं याचं निश्चितच आपल्याला दुःख असेलच. तरी आपण उमेदवारी दाखल केली, यानंतर आपली पुढील भूमिका काय? निश्चित मी जे माझ्या संदर्भातली जी विचार करणारी कार्यकर्ता मंडळी आहे ती काल माझ्या घरी माझं नामांकन सुद्धा अर्ज मी पूर्णपणे राजकारणातून अलिप्त होण्याचा मी काल निर्णय घेतला होता. तर मी अनेक वर्षापासून म्हणजे भाजपसाठी काम करतो आणि एवढं करत असताना सुद्धा जर मला पक्ष डावलत असेल आता मी कुठं माझा न्याय मागणार आहे.
मग अशा वेळेस मी निर्णय घेतला होता. मी पोरांना सर्वांना सांगितलं होतं. माझ्या घरी 10-20 पोरं आली. मी सर्वांना सांगितलं, "आता याच्यापुढे मी राजकारणातून अलिप्त होणार आहे. मी राजकारणात कदापि उतरणार नाही." परंतु काल माझ्याकडे 500 साधारणतः पोरं आले आणि त्यांनी सांगितलं, "भाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका. गेली अनेक दिवसापासून तुम्ही पक्षासाठी जो काही आर्थिक खतम झाले असेल तुम्ही धूळ मिटली असेल तरी चालेल. आम्ही आमचे स्वतःचे 2 पैसे खर्च करू. आम्ही आमच्या टू व्हीलरनं प्रचार करू. पण तुमच्यासाठी प्रचार करू." ह्या भूमिकेने सर्वजण उतरले आणि त्याच्यामुळे मग काल मी नामांकन अर्ज काल त्या पोरांनी त्याच्या पाचच्या पैशाने काल ₹5,000 त्याने आणले घरून आणि त्याने नामांकन अर्जासाठी ते ₹5,000 दिले आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांनीच त्याच्या स्वतःहून माझी कुठलीही इच्छा नव्हती. माझ्या काल बहिणी सुद्धा आल्या होत्या. या सर्व ज्या मतदारसंघामध्ये साधारणतः मला 5,000 महिला जी माझ्यासोबत मला राखी बांधतात, त्या सर्व बहिणी सुद्धा या ठिकाणी तेवढ्या नाही आल्या, परंतु काही महिलाचं प्रतिनिधित्व घेऊन आल्या आणि त्यांनी सुद्धा सांगितलं का दादा तुम्ही कुठलीच काळजी करू नका. आम्ही घरोघरी जाण्याची जबाबदारी आमची आहे. पूर्णपणे तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि पुन्हा मी उद्याला सर्वांना आवाहन सुद्धा करणार आहे का बाबा रे तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी असेल तर मी उमेदवारी ठेवतो आणि तुम्ही जर पाठीशी नसेल तर मी उमेदवारी ठेवणार नाही. कारण मी जर मागे घेतलं तर लोक मला समजतील का तुम्ही पैसे खाल्ले आणि राहिलो तर असं म्हणतील का एखाद्याला पाण्यासाठी तुम्ही उभे राहिले. ही भूमिका निर्माण होईल. त्याच्यामुळे मला कुठेतरी ह्या सर्वाला विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यायचा आहे. मी उद्याला ह्या सर्वांचे मत घेणार आहे आणि 100% काय निर्णय घ्यायचा त्याचं नियोजन सुद्धा उद्याला पूर्णपणे करणार आहे. एकूण आपणास सांगून असं वाटत आहे की आपणा मागे जी जनशक्ती आहे त्या जनशक्तीचा विश्वास आपल्यावर आहे. त्या विश्वासास धरून आपल्याला पुढील कार्य करावे लागणार असे आपणास वाटतंय का? निश्चित हे जर बळ मिळत असेल मला तर मी माझ्यामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेल परंतु मी काम करतो. अहो माझ्या अंगावर जेव्हा मी दवाखान्यात पेशंट घेऊन जातो रक्त सुद्धा माझ्या अंगावर सांडलेलं आहे. माझ्या अंगावर वॉमिटिंग सुद्धा केलेली आहे. माझ्या हातामध्ये मुतले लोक आहेत. मी ज्या लोकांना दवाखान्यात नेलं काही ठिकाणच्या जे महिला होत्या आमची भगिनी तिचे कमरेपासून पूर्ण शरीर जळलं होतं. तिचा जो सोबत हसबंड होता तेव्हा चक्कर आली आणि बाजूला पडला. मी तिचे हातपाय धरले. माझ्या हाताला मासळे दिसले. माझ्या अंगावर कपड्यावर संडास सुद्धा केली आहे. अहो मी स्वतःचं ब्लड सुद्धा तेव्हाच्या तेव्हा लोकांना दिलेलं आहे. अशा लोकांसाठी मी काम करणारा माणूस आहे. मी गरिबासाठी काम करणारा माणूस आहे. मी अनेक लोकांचे म्हातारे लोक आहेत त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन करायला कोणीच राहत नाही. अहो मी स्वतः करून देतो. माझी बायको मला तिथं त्या ठिकाणी 2 अंडे आजीसाठी घेऊन पाठवते. डाळीचं पाणी चांगलं केलं तर ती म्हणते बाबा घेऊन जा डाळीचं पाणी त्या आजीला कोणी नसेल तर. असे काम करणारा माणूस आम्ही आहोत. अशा परिस्थितीमध्ये जर समाजाने मला जर सोबत घेतलं तर समाजाने माझ्यावर जर पुन्हा विश्वास दाखवत असेल माझ्या ज्या कार्यावर तर समाजाच्या वतीनं मी 100% लढाई लढण्यास तयार आहे. मग जी परिस्थिती येईल मला कोणीही माझ्यावर प्रेशर आणेल मी त्या प्रेशरला घाबरणारा माणूस नाही. आणि आतापर्यंत गेली 20 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहो. अहो मी ना ठेकेदारी केली ना एखाद्याची बदली कोणाची करून दिली ना कोणाच्या दलाली करून दिली आणि त्या दलालीच्या माध्यमातून पैसे कमवले असते तर माझ्यापाशी काय राहिलं नसतं. 15 वर्षाचा इतिहास आहे मी. ह्या सर्व मोठ्या माणसांना मी प्रभारी म्हणून काम पाहिलं. अशा परिस्थितीत जर मी त्यांना एखादी बदली चांगली करून दिली नसती का. पण मी पैशाच्या बदलीच्या मागे कदापि लागलो नाही. मी चारित्र्याच्या मागे लागलो आणि चारित्र्य संपन्न करून मी समाजाची सेवा करत आहोत. ज्या लोकांचं चारित्र्य नाही ते लोक नेते बनले आमच्यासारखा माणूस आहे तिथं आहे. एकूणच उमरखेड महागाव विधानसभेमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती